आजच्या या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी रघुनाथ पाटील, थोड्या वेळापूर्वी ज्यांचं आपण भाषण ऐकलं ते पैलवान बजरंग पुनिया, रविकर निंगोले साहेब, शिवाजी कवळे काका, पीडी धुंद्रे साहेब, संभाजी पाटील तात्या, पैलवान संभाजी पाटील बापूजी, बाळासाहेब खाडे, क्रांतिसिंह पवार पाटील, राजेंद्र सूर्यवंशी भाऊ, अक्षय पवार पाटील, अमर पाटील दादा, रघुनाथ शेलार, डीजी भास्कर साहेब, विष्णू हरण्यांना, एपी पाटील, विलास पाटील, भगवान दादा पाटील, गुणाजी शेलार आबाजी, संजय ढिंडे, भारती पाटील ताई, धीरज पाटील दादा, उर्मिला पाटील ताई, सरदार मुल्लानी, सचिन पाटील, प्रल्हाद भास्कर, दादू अम्मा कामेरे, भीमराव भास्कर, सदाशिव कुंभार, बंडा कुर्णे, नामदेव भास्कर, ज्ञानदेव पडवळ, सुभाष साठे, धनाजी बडेकर, शरद नलवडे, विठ्ठल कुंभार, के एम किरुळकर मामा, सरदार पाटील साहेब, टी एल पाटील सर, पैलवान बाजीराव पाटील दादा, बाजीराव देवाळकर, थोड्याच वेळापूर्वी व्यासपीठावर ज्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला ते सुळे गावातील सर्व कार्यकर्ते, उपस्थित कुडीतरे गावातील व परिसरातून आलेले सर्वच नागरिक, व्यासपीठावरील सर्वच उपस्थित मान्यवर, समोर बसलेले वडीलधारी मंडळी, माता भगिनी आणि तरुण सहकारी, पत्रकार आणि छायाचित्रकार, खरं तर इथं आता बोलायला उभारल्यानंतर 2 मिनिटासाठी असं जाणवलं की जणू काय पीएन साहेबच आपल्या समोर बसल्यात, कारण का एक तरुणानं मास्क घातला होता साहेबांचा. आज संध्याकाळी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधीजींचा भव्य मेळावा पार पडला. खरं तर आज जर पीएन साहेब असते तर त्या सभागृहातला सगळ्यात उत्साही जर कोण असते तर ते स्वर्गीय पीएन साहेबांना आज खरं तर खऱ्या अर्थानं सगळ्यात जास्त आनंद झाला असता. कारण का ज्या गांधी घराण्यावरती निष्ठा ठेवून पीएन साहेबांनी त्यांचं राजकारण केलं, त्या गांधी घराण्याची लेख आज कोल्हापुरात पहिल्यांदा आली, याचा मनस्वी आनंद जर कुणाला झाला असता तर तो पीएन साहेबांना असता. मगापासून बरेच वक्त्यांनी पीएन साहेबांबद्दल बरंच काही सांगितलं. खरं तर अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये ही निवडणूक येऊन थांबलेली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, मगापासून बरेच वक्त्यांनी सांगितलं, कोट्यवधी रुपयाचा निधी पीएन साहेबांच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये साहेबांनी दिला. काल आम्ही वडंग्याचा दौरा करत होतो. वडंग्यामध्ये ह्या गेल्या 4.5 वर्षामध्ये आपल्याला उदाहरण म्हणून सांगतो, वडंग्यामध्ये या गेल्या 4.5 वर्षामध्ये तब्बल 25 ते 26 कोटी रुपयाचा विकास निधी पीएन साहेबांच्या माध्यमातून आलाय. हे मी कशासाठी सांगतोय तर त्या वडंगे गावामध्ये ज्यावेळी पीएन साहेब निवडणुकीला उभारल्या त्यावेळी पीएन साहेबांवरती मताधिक्य होतं. साहेबांना त्या गावातून कधीच मताधिक्य तिन्ही निवडणुकीमध्ये मिळालं नाही. खरं ज्यावेळी पीएन साहेब विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करायला गेले त्यावेळी साहेबांनी कधीच त्या गावावरती आपल्याला मिळालेल्या मताचं कडं बघून तिथला विकास निधी दिला नाही, तर तिथं त्या गावाची गरज काय आहे
हे बघून तिथं खऱ्या अर्थानं मताधिक्य नसताना सुद्धा तिथं एवढ्या कोट्यवधी रुपयाचा निधी दिला. गेल्या 4.5 वर्षामध्ये अनेक प्रश्न पीएन साहेबांनी आपल्या विधानसभेमध्ये मांडले. जवळजवळ आपल्या जर पूर्ण मतदारसंघाचा आपण विचार केला तर 180 कोटी रुपये इतका विकास निधी पीएन साहेबांनी या 4.5 वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये आणला. विधानसभेमध्ये मांडलेल्या मुद्द्यांचं जर आपण बोलायचं झालं तर प्रामुख्यानं कर्जमाफीचा विषय असेल, त्यानंतर प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा विषय असेल, आपल्या पन्हाळ तालुक्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला धामणीचा प्रकल्प असेल, काळंबाडी धरणाच्या गळतीचा प्रश्न असेल, मराठा आरक्षणचा प्रश्न असेल, या सगळ्या गोष्टी पीएन साहेबांनी विधानसभेमध्ये मांडल्या. बहुतांश या गोष्टींवरती पीएन साहेबांनी शासनाला काम करण्यास भाग पाडलं, निधी द्यायला लावला. गेल्या 35-40 वर्षाच्या पीएन साहेबांच्या राजकीय प्रवासाकडे जर आपण बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक संस्थांवरती पीएन साहेबांनी काम केलं, नेतृत्व केलं. जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, जिल्हा दूध संघ, भोगावती सहकारी साखर कारखाना, राजीवजी सूत गिरण, शिरपतराव दादा बँक, तालुका खरेदी विक्री संघ, या सर्व संस्थांवर ज्यावेळी पीएन साहेबांना संधी मिळाली, पीएन साहेबांनी इथं तरुणांच्या हाताला रोजगार द्यायचं काम केलं. खरं ते काम करत असताना पीएन साहेबांनी कधी कोणाकडे 5 पैशाची अपेक्षा केली नाही. ह्या संस्थांमध्ये काही संस्थांमध्ये पीएन साहेबांच्या विरोधात काम करणारी मंडळी होती, त्यांचे कार्यकर्ते होते, त्यांच्या संस्था होत्या. खरं विधानसभेच्या जय पराजयाचा परिणाम कधी पीएन साहेबांनी ह्या संस्थांमध्ये आणू दिला नाही. आपल्या विरोधातल्या कुठल्या कार्यकर्त्यांना कधी साहेबांनी त्रास दिला नाही, कुठल्या संस्थेला कधी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला नाही. कोविडमध्ये केलेलं पीएन साहेबांचं काम आपल्या सर्वांना माहिती आहे. कोविडचं लॉकडाऊन जेव्हा झालं त्यावेळी सीपीआर मध्ये खरं तर लॉकडाऊन मध्ये कोणालाच बाहेर पडता येत नव्हतं. सीपीआर मध्ये ज्यावेळी पेशंट जात होते त्यावेळी तिथं बेड्स उपलब्ध करून देणं असेल, रेमडेसिवीर सारखी इंजेक्शन उपलब्ध करून देणं असेल, साहेबांनी स्वतःहून एक कोविड सेंटर उभा केलं होतं. तिथं हजारो रुग्णांना सेवा दिली. आमदार फंडातून ॲम्ब्युलन्सेस घेऊन दिल्या जेणेकरून रुग्णांना नेण्यासाठी सोय व्हावी. नंतरच्या काळामध्ये ज्यावेळी वॅक्सिनेशन उपलब्ध झाले ते वॅक्सिनेशन सुद्धा त्याचा पुरवठा आपल्या जिल्ह्याला व्यवस्थित करण्यासाठी पीएन साहेबांनी प्रयत्न केले. अशा अनेक कामं पीएन साहेबांनी ह्या 5 वर्षामध्ये आणि गेल्या 35-40 वर्षात त्यांच्या राजकारणामध्ये केली. ज्या काँग्रेस पक्षामध्ये पीएन साहेबांनी त्यांचं राजकीय जीवन चालू केलं त्याच काँग्रेस पक्षामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत पीएन साहेब राहिले. दिल्लीमध्ये गांधी घराणं आणि महाराष्ट्रात स्वर्गीय देशमुख साहेबांच्या शब्दाच्या पुढे साहेब कधी गेले नाही. आज दुर्दैवानं पीएन साहेब आपल्यामध्ये नाही आहेत. खरं पीएन साहेबांनी जी कार्यकर्ते तयार केले, पीएन साहेबांनी जी माणसं इतके वर्ष जोडली, त्या सर्व माणसांना, त्या सर्व लोकांना घेऊन बरोबर जाण्यासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं ह्या निवडणुकीला मी सामोरं जातोय. अर्थातच पीएन साहेबांची जागा घेण्याचा हा प्रयत्न आहे. खरं ह्या जागेला उभा राहत असताना ही जी जबाबदारी आपण सर्वांनी मला दिली आहे त्याची मला निश्चितपणे ह्या 4.5-5 वर्षामध्ये अधिक जाणीव झाली. गेल्या या सगळ्या महिन्यांमध्ये आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावात मी गेलोय. माझ्या मतेनं आपल्याही गावात मी 3-4 वेळा दौऱ्यासाठी आलोय. या सगळ्या गावांमध्ये जे प्रेम मिळते, जे आशीर्वाद मिळतात, जे सहकार्य मिळते, जो प्रतिसाद मला
आपल्याकडून मिळतोय, खास करून ह्या माझ्या सगळ्या तरुण सहकाऱ्यांकडनं मिळतोय, त्यातून हे तर नक्की आहे की उद्याच्या 23 तारखेला निकाल हा आपल्या बाजूनच लागणार आहे. हे सगळं करत असताना काही गोष्टींकडे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. खास करून ह्या 2.5-3 वर्षामध्ये ह्या महायुतीच्या सरकारनं ज्या काय भानगडी केल्यात, ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्यात, त्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. आज बेरोजगारीचा आपल्या राज्यामध्ये फार मोठा विषय आहे. गेल्या 2.5-3 वर्षामध्ये जर आपण बघितलं असलं, नवीन कुठलेही उद्योगधंदे आपल्या राज्यामध्ये आलेले नाहीयेत. उलट्या आपल्या राज्यातले काही धंदे शेजारच्या राज्यामध्ये चाललेत. महिलांच्या सुरक्षेचा विषय, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय, मराठा आरक्षण बद्दल या सरकारची काय नीती राहिल्या हे आपण तर बघितले, वर्तमानपत्रामध्ये बघतोय, आपण न्यूज मध्ये बघतोय. या सगळ्या गोष्टी होत असताना महाविकास आघाडी आपल्या ह्या इलेक्शनमध्ये जे जाहीरनाम्यामध्ये मुद्दे घेऊन आले, ह्या जर मुद्द्यांकडे आपण बघितलं, काही वर्तमानपत्रांमध्ये थोड्या दिवस झाले हे त्याच्या जाहिराती येत आहेत. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं तर महालक्ष्मी योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांना 3,000 रुपये हा भत्ता मिळणार आहे. महिलांना एसटीचा मोफत प्रवास मिळणार आहे. 500 रुपयाला 6 सिलेंडर देण्याचा ह्याच्यामध्ये या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विषयाला सुद्धा महाविकास आघाडीने प्राधान्य दिले. 3 लाखापर्यंतची कर्जमाफीचा निर्धार ह्या महाविकास आघाडीने केलाय. त्याचबरोबर स्वर्गीय PN साहेबांनी विधानसभेमध्ये जो मुद्दा मांडला होता आणि ज्या मुद्द्यामुळे ह्या महाविकास आघाडीच्या सरकारने हा निर्णय घेतला, ते 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान हे महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर आपल्या सर्वांना देणार आहे, हेही मला नमूद करायचंय. तरुणांच्या हाताला रोजगार मिळायचा मोठा प्रश्न आपल्याकडे आहेच. तो रोजगार मिळेपर्यंत सुशिक्षित बेरोजगारांना महिन्याला 4,000 रुपये इतका स्टायपन हे महाविकास आघाडीचं सरकार देणार आहे. मेडिकल इन्शुरन्स प्रत्येक परिवाराचा 25 लाखापर्यंतचा करायचा निर्धार या महाविकास आघाडीच्या सरकारने केलाय. खरं तर आज PN साहेबांच्या जाण्यानं आपल्या मतदारसंघाबद्दलच्या बऱ्याच विकासाच्या गोष्टी PN साहेबांच्या बरोबर अपूर्ण राहिल्या. कोविडच्या काळानंतर PN साहेबांचंही नेहमी म्हणणं असायचं की आपल्या मतदारसंघामध्ये एखादं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणं केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या सर्वसामान्य जनतेला आरोग्य सेवा चांगली मिळेल आणि मुफ्तमध्ये मिळेल. एखादं चांगलं आणि मोठं शिक्षण संकुल PN साहेबांना आपल्या मतदारसंघामध्ये काढायचं होतं. त्याच्यामध्ये पहिले बसून पोस्ट ग्रॅज्युएशनचे सगळेच कोर्सेस एकाच कॅम्पसमध्ये मिळून जातील. तरुणांसाठी सुद्धा PN साहेब नेहमीच तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी नेहमीच PN साहेब प्रयत्नशील राहिले. खरं ते काम मिळत असताना एखादं शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आपल्या मतदारसंघामध्ये उभारण्याचा PN साहेबाचा मानस होता. आज खरं तर PN साहेब आपल्यामध्ये नाहीत. खरं PN साहेबांची ही सगळी स्वप्न आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला पूर्ण करायचे.
खरं तर उद्या ज्यावेळी आपण मतदानाला जाणार आहे, या सगळ्याच गोष्टींची आठवण आपण डोक्यामध्ये ठेवून आपण ह्या मतदान केंद्रावरती जाणं अपेक्षित आहे. बरेचशाच वक्त्यांनी बरेचशाच गोष्टी सांगितल्या, पीएन साहेबांचं काम सांगितलं, पीएन साहेबांचं कार्य सांगितलं. मीही या निवडणूक प्रक्रियेमध्ये काही गोष्टी ऐकतोय. काल परवा गगनबावड्यामध्ये कुठेतरी सभा झाली विरोधकांची. तिथं विरोधकांनी माझ्यावरती टीका केली की धामणी प्रकल्पाच्या कार्यक्रमाच्या ज्यावेळी मी गेलो त्यावेळी तिथं मला बोलवलं नव्हतं आणि मुख्यमंत्री आल्यानंतर मुख्यमंत्री मला ओळखत नव्हते. कदाचित त्यांना माहित नाही की पीएन साहेब ज्यावेळी दवाखान्यात ऍडमिट होते त्यावेळी हेच मुख्यमंत्री होते ज्यांनी मला फोन करून पीएन साहेबांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. ह्याच मुख्यमंत्र्यांनी एक शासकीय अधिकारी मुंबईवरून पाठवले होते. त्यांनी तिथे येऊन माझ्याशी पीएन साहेबांच्या तब्येतीची विचारपूस केली, मुख्यमंत्र्यांशी फोन जोडून दिला आणि मुख्यमंत्र्यांनीच त्यावेळी सांगितलं होतं की पीएन साहेबांना जर आपल्याला अजून काही उपचारासाठी मुंबईला न्यायचं असलं तर आम्ही शासकीय ॲम्ब्युलन्स तिथं शासकीय विमान पाठवायचा त्यांनी मानस दाखवला होता. हे वृत्तमानपत्रामध्ये सुद्धाही आलं होतं. पीएन साहेबांचं दुःखद निधन झाल्यानंतर पीएन साहेबांना विधानसभेच्या पावसाळ्या अधिवेशनमध्ये आदरांजली वाहण्यात आली होती. त्या कार्यक्रमासाठी मला आणि राजदादांना बोललं गेलं होतं. तिथं गेल्यानंतर आदरांजली वाहण्याचा जो कार्यक्रम झाला त्यानंतर आम्ही उपस्थित सर्वांनाच महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना भेटलो. ह्याच मुख्यमंत्र्यांना ज्यावेळी तिथं समजलं की आम्ही तिथं आलोय, आम्हाला तिथं बोलून घेण्यात आलं होतं मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये, त्यावेळी ह्याच मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी केली होती. पीएन साहेबांचे कशा प्रकारे जे काय घडलं त्याच्याबद्दल ह्याच मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली होती. सांगायचं तात्पर्य असं आहे की खोटं बोलायचं आणि किती खोटं बोलायचं ह्याची लिमिटच त्यांची नाहीये. आताच मगाशी क्रांती पवार पाटलांनी आपल्या इथे मनोगत व्यक्त केलं. खरं तर आता ह्या निवडणुकीमध्ये संपत बापूंचा आम्हाला आशीर्वाद आहे, पाठिंबा आहे. क्रांती असतील, अक्षय असतील, अगदी ताकदीनं पहिल्या दिवशी बसून या निवडणुकीमध्ये माझ्या प्रचारात आहेत. खरं कदाचित आम्ही सोडलीकर सगळी एकत्र झालेले त्यांच्या पोटात दुखा लागले आणि त्यामुळं ह्यातलं कोण हाताला लागत नाही म्हटल्यावर ह्यांचीच बदनामी करायची असा प्रकार आता चालू आहे. बोलण्याचा तात्पर्य एवढाच आहे की जर ते म्हणत असले की मला मुख्यमंत्री ओळखत नाही तर हा त्यांचा बालिशपणा आहे. आणि माझी जर ओळख सांगायची झाली तर मी एवढंच सांगून माझं आता इथं भाषण संपवतो, कारण का ह्याच्यानंतर बोलायची गरज पडणार नाही. पीएन पाटील सोडलीकर नावाच्या वाघाचा छावा आहे मी. आणि माझी काय ओळख आहे हे उद्याच्या 23 तारखेला ही करवीरची जनताच त्यांना सांगणार आहे. मी एवढंच बोलतो. उद्याच्या 20 तारखेला हात या चिन्हासमोरचं बटन दाबून ज्या पद्धतीनं आपण सर्वांनी पीएन साहेबांना मताधिक्य आपल्या गावातून आपल्या मतदारसंघातून दिलं होतं तेच मताधिक्य देऊन पीएन साहेबांच्या सारखंच आपली सेवा करायची मला संधी द्या आणि ह्या 4 दिवसासाठी आपण माझ्यासाठी राहावा. पुढचं पूर्ण आयुष्य मी आपल्यासाठी राहणार आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अत्यंत भावनिक साथ या ठिकाणी भैयाने आपल्याला